क्वेश्चन फर्स्टमधला ए झाला आहे बघा. तर बी बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x dx. ठीक आहे. तर हा क्वेश्चन जो आहे तो नंतरनं के स्कीममध्ये परत एकदा आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत के स्कीममध्ये हा 2 वेळेस आला आहे. कारण की काय की मी आधीच्या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन आधी काढलेलं आहे आणि नंतर नाही ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो आहे. ठीक आहे. तर आधी पण आलेलं आहे, म्हणजे हा क्वेश्चन एकदा आधी आला होता, म्हणजे इथं फर्स्ट टाईम आला आणि सेकंड टाईम परत एकदा आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत हा क्वेश्चन 2 वेळेस पेपरमध्ये आलेला आहे. ठीक आहे, 2 टाइम्स. तर बघा MSBT काय आहे की काही क्वेश्चन ॲज इट इज रिपीट पण करते. कोणतरी कमेंट करीत होतं त्या दिवशी. ठीक आहे. तर काही क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होतं, बट मे बी काही वेळेस सेम पॅटर्न राहतो. आता बघा MSBT काय करू शकते, आता इथं 1 प्लस दिलेली तर 1 मायनस देऊ शकते. म्हणजे थोडाफार चेंजेस करणार, क्वेश्चनचा पॅटर्न तेच ठेवते, फक्त क्वेश्चन चेंज करू शकतो थोडेफार. आणि काही क्वेश्चन ॲज इट इज रिपीट पण होतं. ठीक आहे. तर आता बघा याचं सोल्युशन बघू आपण. तर सोल्युशन आपण इनडेफिनाईट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. मग याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले लेट्स I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ, बघा आता इथं स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. 1 प्लस कॉस 2x dx. ठीक आहे. मग बघा आता आपल्याकडं ट्रिग्नोमेट्रीमध्ये फॉर्म्युला आहे. बघा ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय फॉर्म्युला आहे, 1 प्लस कॉस 2x, आपण याला काय लिहू शकतो, 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स लिहू शकतो. ठीक आहे. मग आपण काय करणार आता, याच्या रिप्लेसमेंटमध्ये इथं हे लिहिणार. ठीक आहे. मग इथं काय येणार, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ, बघा आता 1 प्लस कॉस 2xच्या जागेवरती काय लिहिणार, 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx लिहिणार. ठीक आहे. मग बघा हा जो स्क्वेअर रूट 2 आहे आपण ते सेपरेट करू रूट प्रत्येकासाठी, कारण त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं काय येणार, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ हा स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि इथं स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स dx असं सेपरेट लिहिलं. ठीक आहे. मग बघा हा स्क्वेअर रूट ऑफ 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट काय होणार, इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. आणि इथं कॉसचा स्क्वेअर आहे आणि अंडर रूट पण आहे. मग हा स्क्वेअर आणि अंडर रूट काय होणार, कॅन्सल होणार. आणि इथं रिमेनिंग काय राहिलं फक्त, मग बघा I इज इक्वल्स टू हा स्क्वेअर रूट 2 काय आला, बाहेर आला, कारण की तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय आलं, कॅन्सल झालं. म्हणजे इथं फक्त कॉस एक्स dx राहिलं. ठीक आहे. मग बघा आता इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx काय राहतं, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. मग कॉस एक्स इंटिग्रेशन काय येतं, साइन एक्स प्लस सी येतं, साइन एक्स प्लस सी. मग I इक्वल्स टू काय येणार बघा, फायनल आन्सर. म्हणून इथं I इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2, हा स्क्वेअर रूट ऑफ 2 ॲज इट इज राहणार. आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन येणार साइन एक्स प्लस सी. मग आपला आन्सर काय आलं, फायनल आन्सर आलं बघा, स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू साइन एक्स प्लस सी. मग बघा 2 फॉर्म्युले यूज करायचे होते, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स, आणि एक फॉर्म्युला यूज करायचा होता ट्रिग्नोमेट्रीचा, 1 प्लस कॉस 2x इक्वल्स टू 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम 2 मार्कसाठी पेपरमध्ये आला होता. आणि हा प्रॉब्लेम आतापर्यंत के स्कीममध्ये 2 वेळेस आलेला आहे. किती वेळेस आलेला आहे, 2 वेळेस. ठीक आहे. आता आपण पुढचा सॉल्व्ह करू. ठीक आहे.